स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या चॅनलवरती. आणि आज अचानक ठरलं की आपण टिकलेश्वरला जातो आहे. पण प्रॉब्लेम असं होतं की आम्ही तिघं म्हणजे ताई, मी आणि गिरीश दादा जाणार तरी कसं. मग गिरीश दादा गेला बाईक घेऊन मित्राकडे गाडी बघायला, पण मित्रच बाहेर गेलेला. मग शेवटी निर्णय असा झाला की आम्ही तिघं एका बाईकवर ट्रिपल सीट जाणार. तुम्ही असं करू नका प्लीज. गिरीश दादा खूप स्किल्ड बाईक रायडर आहे म्हणून. मराठा कॉलनीच्या मार्गाने टिकलेश्वरला जाताना तळवडे, तळवाडी अशी काही गावे लागतात. गाडी घेऊन आपण टिकलेश्वरच्या पायथ्यापर्यंत जाऊ शकतो. त्यातून पुढे सुमारे 200 ते 250 पायऱ्या चढून गेल्यानंतर आपल्याला लागतो तो म्हणजे खरा ट्रेक, म्हणजे पूर्णतः पायवाट. अरे इथं मजा आहे. तेव्हा बरा होता उलट याच्यापेक्षा रस्ता. हळू हळू थांब. एकाने उतरा कोणीतरी उतर. थांब मी पण उतरतो. थांब जरा पुढे जाऊ दे. जाऊ दे. जाऊ. सोडून येतो वरती पालटण्यापर्यंत. आधी तू चल मी येईन मागणं. जा. जाऊन दे. पण विषय काय माहितीये, इथपर्यंत तर आम्ही आलो तिघं एका बाईकवरनं. इकडे आल्यानंतर बाईक रेकायला लागली. गिरीश दादा खूप स्किल्ड बाईक रायडर आहे. तर पहिलं बोललो तुम्ही दोघं वर जा, नंतर आपण परत मागे येतो, मग आपण परत वरती जाऊया. तर त्याचं काय टेन्शन नाही, आपण काय चालत जाऊ शकतो. तर चला आपण बघूया पुढे कसं आहे. थोड्यावर चालत जाईपर्यंत गिरीश दादा काही ना पायठण्यांपर्यंत सोडून परत आला मला घ्यायला. एवढ्या पायऱ्या बघून मला तर घामच आला. पाणी नाही. रस्त्यात आपल्याला एक पाण्याचं टाकं लागलं. विचार केला की पायावर पाणी घेऊन मग टिकलेश्वराच्या दर्शनाला जाऊ, पण पाणी नाही जरा पण. वर चढून आल्यानंतर आमच्याकडचं पाणी संपलं होतं, म्हणून दादाने पाणी शोधायचं ठरवलं. आतमध्ये अजून एक कडी त्याला टाळ. संध्याकाळचे 5:30 झाले होते आणि आम्ही परतीचा प्रवास सुरू केला.
आपण भेटू पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, मजा करा. येतो.